लोकप्रतिनिधी आहे, त्यांचा सपोर्ट लागत असतो. केवळ लोन मिळून, फायनान्स मिळून होत नाही. इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत. आणि तुमच्या उपस्थितीमुळे हे खूप चांगला कार्यक्रम होत आहे. जसं हेमंतजींनी मला विचारलं की नागपूरमध्ये काय इनिशिएटिव्ह्ज घेण्यात येत आहेत. मी तुम्हाला सांगते, नागपूरमध्ये जेव्हापासनं 4 वर्षापासून जेव्हा आपलं मुख्यमंत्री साहेब आणि हातामध्ये धुरा सांभाळली या महाराष्ट्राची, तेव्हापासून त्यांचं नागपूर शहराकडे फार लक्ष आहे. सन्माननीय केंद्रीय मंत्री सुद्धा मिहान जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आता आलेल्या आहेत. टाटा आहे, CL आहे आणि विमानांच्या वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याची निर्मिती करण्याचा कारखाना सुद्धा आपल्या नागपूरमध्ये सुरू होत आहे डिफेन्सच्या मदतीने. वेगवेगळे कॅन्सर हॉस्पिटल चालू झालेला आहे, वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स चालू झालेले आहेत. कुठल्याही शहराचा विकास जर करायचा असेल तर तुम्हाला पहिले शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळ्या कंपन्यांना इथे बोलावतं आणि त्यांना जेव्हा कळतं की नागपूरची व्हॅल्यू काय आहे, लॉजिस्टिक व्हॅल्यू काय आहे, इथे कुठलेही या देशात मधून 1 तासात विमानाने तुम्ही नागपूर शहरामध्ये येऊ शकता. ही जी व्हॅल्यू आहे नागपूरची ही फार मोठी आहे आणि यामुळे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या इथे येत आहेत. आपल्याला माहिती असेल या वेगळ्या मोठ्या कंपनीज जेव्हा येतात त्यांना एक पॉलिटिकल आधार लागत असतो, लोकप्रतिनिधी आहे त्यांचा सपोर्ट लागत असतो. तो सपोर्ट आज या नागपूर शहरामध्ये नितीनजी आणि देवेंजीच्या माध्यमातून त्या कंपन्यांना मिळत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या इथे येत आहेत. स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये आज जिकडे तिकडे आम्ही बघतो की एक सगळ्या उद्योगांना एक चालना मिळाली की तुम्हाला आमच्या मुलांना त्यांच्यामध्ये जे स्किल असेल त्या स्किल गव्हर्नमेंट मोफत तुम्हाला शिकवतात. वेगळ्या वेगळ्या उद्योगांच्या ज्यांचे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याद्वारे आज मुलांना मोफत शिक्षण भारत सरकारद्वारे, महाराष्ट्र सरकारद्वारे तुम्हाला मिळत आहे. परंतु आम्ही या गोष्टीचा फायदा किती, आमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतात का, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. किती मुलं यांच्यामधली इथे जे उपस्थित आहे ते इंटरनेटवर जाऊन शोधतात की गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स आहेत. आज तुम्हाला वेगवेगळ्या बँका लोन देत आहे कारण सरकारने सांगितलेलं आहे त्यांना, मुद्रा लोन असो आणखी कुठलंही लोन असो, की सरकारने बँकना कंपल्सरी केलं आहे की तुम्हाला या आमच्या मुलांना लोन द्यायचं आहे विथ द कमीत कमी लोन इंटरेस्टनी तुम्हाला मुलांना लोन द्यायचा आहे. आता आपल्यासोबत इथे बँकेचे सुद्धा व्यवस्थापक बसलेले आहेत, ते तुम्हाला माहिती देतील गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहे, कुठल्या स्कीम्समध्ये तुम्हाला लोन मिळतं. केवळ लोन मिळून, फायनान्स मिळून होत नाही, तर तुमचं डेडिकेशन, कमिटमेंट त्या उद्योगाप्रती किती आहे, तुम्ही मार्केट ऑपॉर्च्युनिटीज कशा शोधलेल्या आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर एखादा उद्योग करणार असेल तर त्याचं ब्रँडिंग कसं करायचं आहे तुम्हाला, या अनेक गोष्टीची शिकवण आज सरकार तुमच्यासाठी तयार आहे. तुम्हाला फक्त त्या ऑपॉर्च्युनिटीज शोधायच्या आहे. आज आपल्या नागपूर शहरामध्ये पूर्वी जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे ऑफिसेस होते तिथे स्किल डेव्हलपमेंटचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. तुम्ही स्वतःची अशा संस्था काढू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांना शिक्षण देऊ शकता. याची माहिती आम्ही किती लोक तिथे जाऊन त्या ऑफिसमध्ये घेतो. आम्हाला स्वतःचा मार्ग स्वतःचा शोधायचा आहे आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती मिळवून घ्यायची आहे. इंटरनेटवर गेल्यावर तुम्ही जर गुगलमध्ये टाकलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीमची लिस्ट दिसेल, महाराष्ट्र सरकारची, सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर पूर्ण मार्ग तुम्हाला उपलब्ध आहे. सगळ्या ऑफिसेस, सरकारी सिस्टीम अवेलेबल आहे. आम्हाला फक्त तिथे जाऊन माहिती मिळवायची आहे आणि एक मनामध्ये इच्छा ठेवायची आहे की मला आज मार्केटमध्ये जर ही ऑपॉर्च्युनिटी असेल तर मला हे करायचं आहे. माझा इंटरेस्ट कसा आहे हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये आहे, मला माझ्या इंटरेस्टचं फील्ड शोधून मला त्या विषयामध्ये खूप काम करायचं आहे. आणि ज्या काही अवेलेबिलिटीज आहेत, मला असं वाटत नाही की कुठल्याही उद्योगधंदाला माझ्याजवळ पैसा नाही म्हणून तो उद्योगधंदा मी करू शकत नाही. तर अवेलेबिलिटीज आहे, लोन देणाऱ्या बँक्स आहे, मार्गदर्शन करणाऱ्या सरकारी ऑफिसेस आहे, या सगळ्याचा फायदा घेऊन तुम्हा मुलांना आज स्वतःचा मार्ग स्वतः निवडून स्वतःचा रोजगार स्वतः शोधायचा आहे आणि स्वतःचा उद्योगधंदा, स्वतःचं स्टार्टअपसुद्धा स्वतः चालू करायचं आहे. फक्त तुमचं जे टीम स्ट्रक्चर आहे, तुम्ही जे टीममध्ये मुलं निवडणार आहे, तुमचा जो ग्रुप आहे ते टीम स्ट्रक्चर तुम्हाला ठरवायचं आहे. माझ्या मते टीममध्ये तुमच्या जे कोअर टीममध्ये असते त्याच्यामध्ये खूप सारे पार्टनर न घेता
मोजकेच दोन पार्टनर घेतले तर तुम्हाला कुठलंही डिसिजन घ्यायला सोपं जातं. जास्त पार्टनर असले तर तुमच्या डिसिजन कॅपॅसिटीमध्ये फरक पडतो. त्यामुळे तुम्हा मुलांना या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तुमच्या जीवनामध्ये उज्ज्वल भविष्य प्राप्त करायचं आहे.